हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत क्लास 11th बायोलॉजीमधील नवीन टॉपिक ह्यूमन न्यूट्रिशन. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर हा टॉपिक क्लिअर केला आहे. त्याच्यावरती कशा प्रकारे MCQ क्वेश्चन विचारले जातात तेही आपण त्या टॉपिकमध्ये पाहिले होते. त्याचबरोबर त्याची नोट्स देखील मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाठवली आहे. ज्यांनी अजून डाउनलोड केले नाही ते नोट्स डाउनलोड करून घ्या. बघा, आपण ह्या लेक्चरपासून ह्यूमन न्यूट्रिशन हा टॉपिक आपण चालू करणार आहोत. हाही टॉपिक आपल्याला CET-साठी विचारला जातोय. हा टॉपिक ही आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. CET-साठी हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याचाही डिटेलमध्ये आपण अभ्यास या लेक्चरपासून करणार आहोत. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. लेक्चर समजले तर लगेच लाईक आणि शेअर करा. बघूया आपण आता ह्यूमन न्यूट्रिशन. बघा, यामध्ये आपल्याला काय सांगितलंय की न्यूट्रिशन अँड रेस्पिरेशन आर द टू बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी दॅट प्रोव्हाइड अस द एनर्जी. दोन ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत की त्याच्यामध्ये न्यूट्रिशन आणि रेस्पिरेशन ह्या दोन ॲक्टिव्हिटीजमुळे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी ही प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे आपण पाठीमागच्या टॉपिकमध्ये पाहिलं होतं की आपल्या बॉडीमध्ये जी ATP सिंथेसिस होतं, ओके, ATP सिंथेसिस हे विथ द हेल्प ऑफ द सेल्युलर रेस्पिरेशन हे होत असतं. मग ह्या सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये ATP सिंथेसिस करण्यासाठी कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट असे कंपोनंट हे इम्पॉर्टंट होते. म्हणजे न्यूट्रिशन आणि रेस्पिरेशन ह्या दोन ॲक्टिव्हिटीजमुळे आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअस एनर्जी सप्लाय हे होत असतं. मग आता यांचा ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये आपल्या डायटरी नीड्समध्ये त्यांचं प्रेझेन्स असणं गरजेचं आहे. त्यामुळं आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअस एनर्जी सप्लाय होत असतो. सो न्यूट्रिशन इज द इम्पॉर्टंट फॉर द एनर्जी सप्लाय. कळालं? देन न्यूट्रिशनची डेफिनेशन काय सांगितली बघा आपल्याला पुस्तकामध्ये. न्यूट्रिशन इज द सम ऑफ ऑर्गॅनिझम्स प्रोसेसेस फॉर द कन्झ्युमिंग अँड युटिलायझिंग द फूड सबस्टन्स. म्हणजे आपल्या न्यूट्रिशन म्हणजे नेमकं काय असतं तर आपल्या बॉडीमध्ये जे आपण फूड कन्झ्युम करतोय आणि त्याच्यामधून जे युटिलाइज होतं त्या प्रोसेसला किंवा त्या सबस्टन्सला आपण म्हणतोय न्यूट्रिशन. मग ह्यामध्ये काय काय असतं तर हे सबस्टन्स दिलेत बघा इथं. कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट, विटॅमिन्स, मिनरल्स वगैरे अशा सगळ्या आपण कंपोनंटला म्हणतोय न्यूट्रिशन. मग हे कंपोनंट आपल्याला भेटतात ते फूडमधून. ओके, फूडमध्ये आपण जेवढे काय सबस्टन्स घेतो ते सगळे न्यूट्रिशन म्हणून यूज होत नाहीत. त्यातील जे आपल्या बॉडीमध्ये युटिलाइज होतं त्या युटिलाइज झालेल्या सबस्टन्सेसला आपण म्हणतोय न्यूट्रिशन. अजून एक डेफिनेशन आपल्याला सांगितले की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी दिलेली डेफिनेशन काय? इनटेक ऑफ फूड कन्सिडरेड इन रिलेशन टू द बॉडीज डायटरी नीड. बॉडीज डायटरी नीड म्हणजे काय असतं तर आपल्या बॉडीसाठी ग्रोथ होण्यासाठी, लक्षात घ्या, ग्रोथ होण्यासाठी किंवा आपल्या बॉडीची डेव्हलपमेंट होण्यासाठी जे सबस्टान्सेस आपल्या बॉडीमध्ये यूज केले जातात, आपल्या बॉडीमध्ये इनटेक केले जातात, त्या सबस्टान्सेसला आपण म्हणतोय न्यूट्रिशन. ओके, हे दोन कन्सेप्ट लक्षात घ्या. न्यूट्रिशन म्हणजे नेमकं काय असतं की आपल्या बॉडीमध्ये जे काय फूड आपण कन्झ्युम करतोय आणि त्याचा यूज आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी जेव्हा होत असतोय त्या सबस्टान्सेसला आपण म्हणतोय न्यूट्रिशन. मग आपल्याला फूडमधून काय काय भेटलं पाहिजे तर हे कंपोनंट आपल्याला बॉडीमधून किंवा आपल्या फूडमधून हे भेटलं पाहिजे. जसं की कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन्स, मिनरल्स, वॉटर आणि सम अमाऊंट ऑफ द फायबर यांचा आपल्या रोजच्या फूड कन्झ्युमिंगमध्ये म्हणजे आपण जे काय रोज जेवण करतो त्यामधून आपल्याला हे कंटिन्युअस भेटणं गरजेचं असतं. दॅट इज कॉल्ड ॲज द न्यूट्रिशन. कळालं? न्यूट्रिशन म्हणजे काय हे परफेक्टली लक्षात घ्या. न्यूट्रिशन इज द इम्पॉर्टंट. फक्त आपल्याला अभ्यासातच नाही तर आपल्याला डेली लाईफमध्ये पण न्यूट्रिशनबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आता तुमच्यातील काही तुमचे मित्र वगैरे डाएट करत असतील बघा. डाएट म्हणजे नेमकं काय असतं तर आपल्याला माहिती आहे डाएट म्हणजे काय, आपण म्हणतो की उपाशी राहणं. तर डाएट म्हणजे तसं नसतं की आपल्या बॉडीला जे रिक्वायर आहे ते खाणं म्हणजे डाएट असतं. मग त्यामध्ये ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये प्रोटीन खाणं, जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं कार्बोहायड्रेट खाणं, फॅट्स खाणं, म्हणजे आपल्याला जे लिमिटेड फूड खाण्याची प्रोसेस असते. म्हणजे आपल्या बॉडीला जे नीड असतं, बॉडीला जे गरज असते तेच फूड खाणं म्हणजेच काय झालं तर डाएट. वेट लॉस करणे किंवा वेट गेन करणे त्यासाठी आपली डाएट ही वेगवेगळी असते. त्याला आपण ओव्हरऑल न्यूट्रिशन असं म्हणत असतोय. मग आता न्यूट्रिशनमध्ये काही स्टेप्स आहेत. ठीक आहे, ह्या स्टेप्समधून आपण न्यूट्रिशन डिस्कस करणार आहोत. बघा, न्यूट्रिशनमध्ये टोटल आपल्याला ह्या 5 प्रोसेस बघायच्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट वन इज द इंजेशन. आता इंजेशन म्हणजे नेमकं काय असतं तर आपल्याला माहिती आहे की आपण जे फूड आपल्या माउथमधून जे आतमध्ये टाकतो किंवा आपण जे फूड खात असतो म्हणजे त्याला आपण म्हणतोय आपण इनटेक ऑफ फूड, त्याला म्हणलं जातं इंजेशन. कळालं? पॉईंट लक्षात घ्या की आपण जे काय फूड पार्टिकल किंवा जे काय आपण फूड खाणार आहेत त्या प्रोसेसला म्हणतोय आपण इंजेशन म्हणजेच इनटेक ऑफ फूड.
जेव्हा फूड आपल्या बॉडीमध्ये एंटर होतं, आपण जे फूड खातोय त्यानंतर त्या फूडमध्ये चालू होतं ते डायजेशन. ओके, नेक्स्ट प्रोसेस लक्षात घ्या, डायजेशन. मग डायजेशनमध्ये काय असतं, दॅट इज द कन्व्हर्जन ऑफ लार्ज कॉम्प्लेक्स नॉन डिफ्युजेबल नॉन ॲब्सॉरेबल सबस्टन्स इनटू द स्मॉल सिम्पल डिफ्युजेबल अँड ॲब्सॉरेबल सबस्टन्स. म्हणजे आपण जे काय फूड पार्टिकल खाल्लेले असतात, आपण जे काय बायोमॉलिक्युल्स खाल्लेले असतात, जसं की प्रोटीन खाल्लं असते, कार्बोहायड्रेट खाल्लेले असतात, लिपिड्स खाल्लेले असतात इन द फॉर्म ऑफ फूड, या सगळ्या मॉलिक्युलचं जो काय नेचर असतं ते असतं लार्ज. लार्ज म्हणजे काय, तर त्यांचं जे काय नेचर असतं ते मॅक्रो मॉलिक्युल किंवा लार्ज कंटेंट, लार्ज मॉलिक्युलर वेटचे असे ते फूड सबस्टन्स असतात. ते कॉम्प्लेक्स असतात, नॉन डिफ्युजेबल असतात, नॉन ॲब्सॉर्बेबल असतात. या फूड पार्टिकलला स्मॉल अँड सिम्पल पार्टिकलमध्ये कन्व्हर्ट करायच्या प्रोसेसला म्हणतो आपण डायजेशन. सिम्पल आहे. मग डायजेशन हे कुठं होत असतं, तर मेनली आपल्याला माहीत असलं पाहिजे की डायजेशन हे स्टमकमध्ये, ओके, स्मॉल अमाऊंटमध्ये स्टमकमध्ये होतं. देन स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डायजेशन हे होत असतं. ठीक आहे. आता ह्याचे पण काही पॉईंट आपल्याला बघायचे डिटेलमध्ये, आपण पुढच्या लेक्चर्समध्ये आपण ह्याचा अभ्यास करणार आहोत. पण तुम्ही पहिल्यांदा बेसिक स्टेप्स काय असतात ते लक्षात घ्या. इंजेशन झालं, त्यानंतर असतं डायजेशन, देन नेक्स्ट प्रोसेस असते ते ॲब्सॉर्प्शन. आता ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, की जे लार्ज कॉम्प्लेक्स फूड होतं त्यांचं कन्व्हर्जन झालं आता सिम्पल आणि स्मॉलमध्ये. मग असे स्मॉल जे पार्टिकल असतात त्यांना आपण काय करतोय, तर आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये, ओके, किंवा आपल्या ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब करून घेतले जातात. म्हणजे इथं काय सांगितले बघा, डिफ्युजन ऑफ डायजेस्टेड फूड इनटू द ब्लड स्ट्रीम. म्हणजे आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमधून किंवा स्टमकमधून जे फूड पार्टिकल डायजेस्ट झालेत त्याचं आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये डिफ्युजन होण्याच्या प्रोसेसला म्हणतो आपण ॲब्सॉर्प्शन. म्हणजे सगळं जे काय आपल्या ॲलिमेंटरी कॅनल किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जे फूड पार्टिकल आहेत की ज्यांचं डायजेशन कंप्लीट झाले, अशा फूड पार्टिकलला ब्लडमध्ये घेऊन जाण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतोय ॲब्सॉर्प्शन. क्लिअर आहे. देन नेक्स्ट प्रोसेस असते ती ॲसिमिलेशन. मग आता आपल्याला ॲसिमिलेशनमध्ये काय सांगितले लक्षात घ्या, तर दॅट इज द युटिलायझेशन ऑफ फूड. युटिलायझेशन म्हणजे काय केलं जातं, तर आपण जे काय फूड पार्टिकल खाल्लेत, ओके, फूड पार्टिकलमध्ये काय काय होतं, तर प्रोटीन होते, नेक्स्ट कार्बोहायड्रेट होते, लिपिड्स होते. तर ह्या फूड कंपोनंटचा यूज करून घेणे, दॅट इज कॉल्ड ॲज द युटिलायझेशन ऑफ फूड. म्हणजे प्रोटीनसाठी एक्झाम्पल म्हणून लक्षात घ्या की आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन आर द बिल्डिंग ब्लॉक. जसं की आपल्या हेअर्समध्ये प्रोटीन्स असतात, आपल्या स्किनमध्ये प्रोटीन असतात, त्या ठिकाणी त्यांचा यूज करून घेणे. देन आपण कार्बोहायड्रेट पाहिले की पाठीमागच्या लेक्चरमध्ये, दॅट इज द मेन सोर्स ऑफ द एनर्जी. त्यांचा यूज ATP सिंथेसिससाठी केला जातो. देन लिपिड्स असतील तर त्याच्यामध्ये फॉस्फोलिपिड बायलेअर असेल, अशा ठिकाणी त्यांचा यूज करून घेणे, दॅट इज कॉल्ड ॲज द ॲसिमिलायझेशन. ओके. लास्ट प्रोसेस आहे आपल्या न्यूट्रिशनमधील ती आहे तर इजेशन. इजेशन म्हणजे काय असतं, एलिमिनेशन ऑफ अनडायजेस्टेड फूड. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे अनडायजेस्टेड फूड आहेत त्याला आपल्या बॉडीच्या बाहेर टाकून द्यायच्या प्रोसेसला आपण म्हणतोय इजेशन. बघा ह्या स्टेप्स लक्षात घ्या. ह्या स्टेपमध्ये काय काय बघितलं आपण, इंजेशन म्हणजे इनटेक ऑफ फूड, देन डायजेशन म्हणजे कन्व्हर्जन ऑफ लार्ज कॉम्प्लेक्स नॉन डिफ्युजेबल पार्टिकल इंटू द स्मॉल डिफ्युजेबल अँड ॲब्सॉर्बेबल पार्टिकल, त्याला आपण म्हणतोय डायजेशन. देन असतं ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, डिफ्युजन ऑफ डायजेस्टेड फूड इंटू द ब्लड स्ट्रीम. देन होतं ते ॲसिमिलेशन, दॅट इज द युटिलायझेशन ऑफ फूड. देन लास्ट होतं ते इजेशन. ह्या स्टेप्समधून हे न्यूट्रिशनच्या स्टेप इथं कंप्लीट होते. ओके. देन बघा इम्पॉर्टन्स ऑफ डायजेशन. डायजेशनचे काय इम्पॉर्टन्स आहेत ते आपण बघू. सिम्पल आहेत, कन्सेप्ट सोपे आहेत, थेअरी आहेत पूर्णपणे. इथपर्यंत लेक्चर जर समजले असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. बघूया आपण आता इम्पॉर्टंट डायजेशन काय असतात. की डायजेशन हे क्रिटिकल प्रोसेस आहे. यामध्ये काय केलं जातं की आत्ताच आपण डेफिनेशन बघितले की जे नॉन डिफ्युजेबल नॉन ॲब्सॉर्बेबल डायटरी ॲटम्स आहेत त्याला आपण सिम्पल अँड डिफ्युजेबल अँड ॲसिमिलेबल कंपोनंटमध्ये कन्वर्ट करतोय. डायटरी ॲटम्स म्हणजे लक्षात घ्या की प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड्स किंवा आपण जे फूड्समधून कन्झ्युम केलेले असतात त्याला आपण म्हणतोय डायटरी ॲटम्स. याला सिम्पल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायच्या प्रोसेसला आपण म्हणतोय डायजेशन. मग आता हे का बरं करणं गरजेचं असतं, बिकॉज दे आर द ऑल एसेन्शियल न्यूट्रिएंट्स. एसेन्शियल न्यूट्रिएंट म्हणजे काय की आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी, त्याचबरोबर डेव्हलपमेंटसाठी, त्याचबरोबर ATP फॉर्मेशनसाठी म्हणजेच एनर्जीसाठी, दिस ऑल एसेन्शियल न्यूट्रिएंट्स आर इम्पॉर्टंट इन आवर डाएट. ओके. मग ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की न्यूट्रिएंट्स कुठले कुठले आहेत, की जसं की कार्बोहायड्रेट आहेत, प्रोटीन्स आहेत,
लिपिड्स आहेत, विटॅमिन्स आहेत, फायबर्स आहेत, वॉटर आहे, मिनरल्स आहेत, असे सगळे न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीच्या डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट असतात. त्यासाठी डायजेशन इज द इम्पॉर्टंट प्रोसेस. ओके, देन बघा आता डायजेशन ज्या सिस्टीममध्ये वर्क करतं त्याला आपण म्हणतो डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम हा आपल्याला पॉईंट डिटेलमध्ये पाहायचा आहे. बघा लक्षात घ्या, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीमची डायग्राम तुम्हाला परफेक्ट आली पाहिजे. त्यामध्ये कोणते कोणते पार्ट आहेत ते आपण डिटेलमध्ये वन बाय वन प्रत्येक ऑर्गन किंवा प्रत्येक पार्ट आपण डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. बघा आता ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता डायजेस्टिव्ह सिस्टीमचं काय मिनिंग आहे, तर द सिस्टीम विच हेल्प्स इन द डायजेशन इज कॉल्ड ॲज द डायजेस्टिव्ह सिस्टीम. मग आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये दोन पार्ट असतात. त्यामध्ये फर्स्ट वन इज द ॲलिमेंटरी कॅनल. यामध्ये आपल्या बॉडीमधील जे डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी किंवा डायजेशनसाठी इम्पॉर्टंट असणारे ऑर्गन्स आहेत ते ऑर्गन्स असतात, किंवा त्याला आपण डायजेस्टिव्ह ट्रॅक असं देखील म्हणतोय. आणि सेकंड वन इज द असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड्स. ठीक आहे, मग डायजेस्टिव्ह ग्लँड काय करतात, तर त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करायचं काम ह्या डायजेस्टिव्ह ग्लँड करत असतात. ठीक आहे, लक्षात घ्या, ॲलिमेंटरी कॅनॉल आणि डायजेस्टिव्ह ग्लँड दीज आर द टू पार्ट्स ऑफ द ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे, आता पहिल्यांदा बघू आपण की ॲलिमेंटरी कॅनॉल म्हणजे नेमकं काय असतं. बघा, ॲलिमेंटरी कॅनॉल त्यालाच मी दुसरं नाव सांगितलं की डायजेस्टिव्ह ट्रॅक. आता हा डायजेस्टिव्ह ट्रॅक हा चालू होतो आपल्या माउथपासून. ओके, माउथपासून चालू होतो आणि एंड होतोय तो ॲनसमध्ये. ॲनसपर्यंत तो एंड होतो. आणि हा पूर्ण जो काय ट्रॅक्ट असतोय त्याला आपण म्हणतोय डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. मग यामध्ये कोणते कोणते पार्ट आहेत, तर त्यामध्ये माउथ आहे, बकल कॅव्हिटी आहे, फॅरेंक्स आहे, एसोफेगस आहे, स्टमक आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, ॲनस आहे. असे पूर्ण पार्ट आपल्याला ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये दिसत आहेत. आणि ह्या पूर्ण सिस्टीमला किंवा ह्या पूर्ण पार्टला आपण म्हणतोय ॲलिमेंटरी कॅनॉल. लक्षात घ्या, ॲलिमेंटरी कॅनॉल हा काय असतो, इट स्टार्ट विथ द माउथ अँड एंड विथ द ॲनस. ह्या पूर्ण ट्रॅकला आपण म्हणतोय ॲलिमेंटरी कॅनॉल. ओके, आता ॲलिमेंटरी कॅनॉलवरती आपण काय काय पाहिलं की डिफरंट टाईप ऑफ ऑर्गन्स पाहिले. ओके, मग त्यामध्ये काय काय दिसतं आपल्याला की माउथ आहे, बकल कॅव्हिटी आहे, एसोफेगस आहेत, स्टमक आहेत, असे डिफरंट ऑर्गन आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतात. आणि हे सगळे ऑर्गन आपल्या ॲलिमेंटरी कॅनॉलमध्ये ॲडजस्ट केलेले असतात. ॲलिमेंटरी कॅनॉलची लेंथ आहे 8 to 10 मीटर्स. लक्षात घ्या, इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आपल्याला हे पूर्ण ऑर्गन्स डिटेलमध्ये अभ्यास करायचे आहेत. हे आपण बेसिक इंट्रोडक्शन लेक्चर आहे, इंट्रोडक्शनमध्ये हे पॉईंट क्लिअर करून घ्या. आपण वन बाय वन सगळ्या ऑर्गनचा अभ्यास करायचा आहे. लक्षात आलं, म्हणजे माउथमध्ये काय असतं, बकल कॅव्हिटीमध्ये काय आहेत, फॅरेंक्स म्हणजे काय, हे डिटेल आपण अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या की ॲलिमेंटरी कॅनॉल हा किती मीटरचा असतो, 8 to 10 मीटर इतका लांब असतो. ॲलिमेंटरी कॅनॉललाच आपण डायजेस्टिव्ह ट्रॅक असं म्हणतोय. ॲलिमेंटरी कॅनॉल स्टार्ट होतोय माउथपासून आणि एंड होतोय ॲनसपर्यंत. आणि त्याच्यामध्ये इतके पार्ट आपल्याला इथं बघायचे आहेत. दॅट इज द ॲलिमेंटरी कॅनॉल. आता ह्याची सिस्टीम कशी आहे, याची हिस्टॉलॉजी काय आहे, आपण हे पूर्ण पॉईंट पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये हे पाहणारच आहोत. नेक्स्ट आपल्या ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीममधील पार्ट आहेत त्या ग्लँड्स, डायजेस्टिव्ह ग्लँड. आता डायजेस्टिव्ह ग्लँड्स म्हणजे काय, किंवा पहिल्यांदा ग्लँड्स म्हणजे काय हा कन्सेप्ट लक्षात घ्या. ग्लँड म्हणजे काय असतं, तर इट इज द ऑर्गन, इट इज द सेल और इट इज द ऑर्गन दॅट सिक्रेट द सम एन्झाईम्स. ओके, एन्झाईम सिक्रेट करणाऱ्या किंवा एखाद्या हार्मोन सिक्रेट करणाऱ्या ऑर्गन्सला आपण म्हणतोय ग्लँड. ओके, आता आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये कोणत्या कोणत्या ग्लँड्स असतात ते आपण बघू. त्यामध्ये 4 प्रकारचे आपल्याला ग्लँड्स बघायचे आहेत. एक आहे सलायव्हरी ग्लँड, देन लिव्हर, पॅनक्रिया आणि इंटेस्टायनल ग्लँड. ह्या 4 प्रकारच्या ग्लँड्स आपण आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये बघणार आहोत. पहिली लक्षात घ्या, सलायव्हरी ग्लँड ती आपल्या माउथमध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे, देन लिव्हर, ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला दिसतोय तो लिव्हर आहे. देन पॅनक्रिया आहेत, बघा इथं डायग्राम आपल्या पुस्तकात दिले, लिव्हर आहे हा, आणि इथं छोटासा पॅनक्रिया असतोय. देन इंटेस्टायनल ग्लँड जी आपल्या ॲलिमेंटरी कॅनॉलच्या ट्रॅक्टमध्ये म्हणजे स्टमकमध्ये असेल किंवा स्मॉल इंटेस्टाईनमध्ये असेल, अशा ट्रॅकमध्ये ह्या इंटेस्टायनल ग्लँड आपल्याला दिसत असतात. लक्षात आलं, हे पार्ट आपल्याला डिटेलमध्ये वन बाय वन पाहणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत जर लेक्चर पूर्णपणे समजलं असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲलिमेंटरी कॅनॉलमधील हे ऑर्गन्स म्हणजे की माउथ, बकल कॅव्हिटी,
हे पूर्ण पॉईंट पाहणार आहोत. ओके, थँक्यू.